आमच्या इकडचा पाऊस. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन व्लॉग सोबत. तर आज आहे फ्रायडे आणि उद्या सॅटर्डे म्हणजेच श्रावण महिन्यातला पहिला शनिवार. तर विजयला उपवास असतो ना, त्यामुळे उपवास सोडण्यासाठी भाज्या बरंच काही करते मी, जसं की आळूची वडी, परत मेथीची भाजी. तर आज ना बाजारामध्ये कसं व्यवस्थित स्वस्त भेटतं आणि छान फ्रेश भेटतं. तर म्हटलं आज जाऊन येऊ आणि तुमच्याशी पण हा व्लॉग शेअर करावा कसं आहे आमच्या इथलं मार्केट. तर काय झालं माहितीये का, सकाळी पहाटेपासून भरपूर पाऊस आहे. तर आता थोडंसं थांबलाय म्हणून म्हटलं चला आता निघूया. आणि 11 वाजलेले आहेत आता. तर चला तुम्हाला पण घेऊन जाते माझ्या बरोबर. पाऊस खाली आले आणि पुन्हा यायला लागलाय, बघू शकता तुम्ही. आमच्या इथे ना मालवणी बाजार लागले, बघू शकता. हे बघा मी खाली उतरले आणि पाऊस चालू झाला. असा गंमत करतोय ना पाऊस आज. बघू शकता आमच्या इकडचा पाऊस. तर तुमच्याकडे आहे का आज पाऊस, नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या इथे ना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर तुमच्याकडे किती पाऊस आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा. तर मला वाटते आज भाजीला पण जास्त लोक बसलेली नसणार आहे भाजीवाले, कारण की पाऊसच कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे भाजीवाले पण कमी असणार आहे शक्यतो आज. तर आता बघूयात काय काय मिळतं ते तुमच्याशी सुद्धा शेअर करते मी. तर चला. तर बघू शकता इथून भाजीवाले बसतात. तर आज पावसामुळे भरपूर असे कमी आहेत. सगळीकडे पाणी पाणी झालं नुसतं. आणि आंबे पण आलेत, पण आता पाऊस चालू झाले त्यामुळे आंबे खाणे बंद. इथे सगळे भाजीवाले बसलेले असं, पण आज खूप कमी प्रमाणात आहे. आणि म्हटलं बरं झालं थांबलाय पाऊस, खाली उतरलं तर पुन्हा चालू झाला. आणि ते पण एवढं जोराचं चालू झालं. सकाळी तरी थोडं कमी होता, पण आता अजून जास्त चालू झालाय. आता बघूयात कसं घेता येतं ते. कशी मिरची? हा, पाव दोनों भी पाव किलो द्या ना मला. पावसामुळे महाग झालंय काय? अच्छा, पाव किलो द्या. किलो 30 रुपया किलो 30. आता ना घेते मी टोमॅटो. बटाटे कसे आहेत? 15 किलो. जोराच्या पावसात काय का नाही तो बघू शकतो. टोमॅटो कसे धुतात ते. बापरे, मी तर पूर्ण भिजले. आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी किती भिजून आली. करेला 20 का पाव है क्या करेला? ले लो, पाव किलो दे दो. टोमेटो कैसा है? टमाटर 20 का पाव. मेथी कैसी है? मेथी 30. एक दे दो. और आलू पानी 20 का 5 है. 20 का 5 बोल दिया, ज्यादा ले लो नहीं तो 4 ही आएगा. 30 का 2 दे दो ना. दो पैकेट. 10 आएगा ना 30 का. फिर इतना महंगा क्यों? श्रावण चालू गए इसलिए. अच्छा है ना? कितना है? हाँ ये देख काटो उसकी. हाँ कितना दिया? 10 ना. हाँ ठीक है चलो. घर पे जाके गिनती मारो आराम. मला वडे दे ना पार्सल. कितना हो रहा है? 2 द्या 2.
पाऊस पडत होता ना, म्हणून असं वडे दिसलेले मला, तर घेतले दोघांना 2 खाण्यासाठी. गरम गरम मस्त छान टेस्ट आहे तिथली, छान लागतं. तर ना आपण इथे कढीपत्ता घेऊया. कढीपत्ता राहिला घ्यायचा. काय झालं माहिती आहे का, मी बाजारात येते ना, तर त्यांच्याकडून कढीपत्ता नेहमी घेते ना, तर भरपूर दिवस झाला गेलेच नव्हते त्यांच्याकडे. तर ते म्हणत होते कुठे गावी गेलेले का, म्हटलं नाही, गावावरून आलेलं ना, फ्रीजमध्ये ठेवलेलं, त्यामुळे भरपूर दिवस गेलेलाच. चला आता दूध घेऊया आपण. पाऊस किती आगाव आहे बघा, माझं सगळं घेऊन झालं आणि आता बंद झालं आहे. आणि मला ना काही गोष्टी मिळालेल्या नाही आहेत, कारण खूप पाऊस होता, मला काही घेतच नाही आलं जास्त. तर मी तुम्हाला दाखवते होतं घरी गेल्यानंतर काय काय आणलं होतं. तर आत्ता मी आलेली आहे बाजारामधून आणि माझी एवढी बेकार अवस्था झाली आहे ना, पूर्ण भिजले, खालून मी पूर्ण भिजले, पाठीमागून पण इथपर्यंत भिजले मी. आणि आता तुम्हाला दाखवते थोडंसं काय काय आणले मी. ते भरपूर म्हणजे मला नाही पावसामुळे काही जास्त भेटलंच नाही, जितकं भेटलं मी तितकं आणलेलं आहे. आणि पाऊस संध्याकाळी पुन्हा मी खायला जाईल ना, तेव्हा जे पाहिजे अजून ते घेऊन येईल. तर आता काय काय आणले ते तुम्हाला दाखवते मी. तर इथे मी ना सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत बाजूला, कारण की ना ओलसर होत्या काही ना, त्यामुळे. आणि असं काही मी पिशवीमध्ये बांधून ठेवलेल्या आहेत. तर इथे मेथीच्या 2 गड्ड्या आणलेल्या आहेत. तर पहिल्यांदा एकच घेतली मी आणि पुन्हा एक 20 रुपयाला भेटली ना, म्हणून मी पुन्हा एक घेतली. तर छान होत्या, सुकलेल्या, ओलसर नव्हत्या. टोमॅटो घेतले 1 किलोभर, त्यानंतर गवार घेतली 1/2 किलो, बटाटे घेतले 1 किलो, कढीपत्ता छान असा भेटतो मला, तिथेच घेते मी नेहमी ना. आळूची पानं घेतली, कारलं घेतलं, पुन्हा इथे ना ह्याची भाजी घेतली, तांदूळाची भाजी घेतली, मिरच्या घेतल्या, कांद्याची पात घेतली, कोथिंबीर घेतली. तर ना अजून भरपूर काय आणायचं तुम्हाला, आलं वगैरे सगळं राहिलं, फ्रूट्स राहिले आणायचे. खूप जास्त पाऊस होता, तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये पाहिलं. तर आपण या भाज्या आणल्यात की नाही, यांचे छान रेसिपीज आपल्याला विजय श्री होम यूट्यूब चॅनलला पाहायला मिळेल, त्यामुळे त्यावर सुद्धा व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यासुद्धा चॅनलला असे छान व्हिलॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका छान व्हिलॉगसोबत. तोपर्यंत बाय.